नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्या लाडकी बहिणींचे ई-केवायसी करून देखील हप्ते बंद झाले असेल, मग तो जानेवारीचा असो, फेब्रुवारी असो, मार्च, एप्रिल किंवा मेचा असो, तर अशा लाडक्या बहिणींनी त्यांचे बंद झालेले हप्ते परत सुरू कसे करायचे, मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर सर्व लाडक्या बहिणी आपला हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. नक्कीच येणाऱ्या पुढील हप्त्यामध्ये तुमचे पैसे कसे सुरू होतील याबाबतची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल वरती यायचंय. मी दाखवल्यापर्यंत तुम्ही तसं करा की लाडकी बहीण ही गुगल वरती सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट येणार आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. मी तुम्हाला मोबाईल वरती यासाठी दाखवतोय की प्रत्येक लाडक्या बहिणीकडे किंवा जास्त करून घरात प्रत्येकाकडे एक कोणातरी एक मोबाईल असणारच आहे. तर तुम्ही मोबाईल वरती करू शकता, त्यामुळे तुम्हाला मोबाईल वरती दाखवतोय. तर बघा, लाडक्या बहिणीची वेबसाईट तुमच्या समोर आलेली आहे. या वेबसाईटला सर्वात प्रथम तुम्ही 3 डॉट वरती क्लिक करायला पाहिजे. 3 लाईन दिसत आहे तुम्हाला, त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर बघा सगळ्यात शेवटी अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. असा डॅशबोर्ड तुमच्याकडे ओपन होईल. आता लक्षात घ्या, काही लाडक्या बहिणींनी फॉर्म अंगणवाडीत सबमिट केले असेल, काहींनी घरून भरले असेल. तर लक्षात घ्या, अर्ज मोबाईल नंबर जो दिलेला आहे, तर तिथे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा ज्याच्याकडे लॉग इन असेल तिथून तुम्ही लॉग इन करू शकतात. परंतु हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर म्हणजे जिथे तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरलेला आहे त्यांच्या आयडी वरती किंवा त्यांच्या लॉग इन वरती तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर दिला असेल, तोच ऍप्लिकेशन नंबर आपला फॉर्म भरताना लागणार आहे. तर इथं मी माझं लॉग इन करतोय. तर तसं तुम्हाला जिथे तुम्ही फॉर्म भरला असेल त्यांचं लॉग इन करा किंवा ज्यांनी मोबाईलवरती फॉर्म भरला असेल त्यांचे लॉग इन केलं तरी चालेल. तर माझ्या केसमध्ये माझं लॉग इन करतोय. बघा, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि तुम्ही पासवर्ड दिला असेल तर पासवर्ड इथं मी टाकून घेतलाय. त्यानंतर कॅप्चा फिल करा बघा आणि त्याला लॉग इन म्हणा. तर असा डॅशबोर्ड माझा ओपन झालेला आहे. तुम्ही बघू शकता, तुमचाही असा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यानंतर बघा, आता तुम्हाला एक माहिती सांगतो की जेवढे आपण फॉर्म भरले असतात ते केलेल्या अर्जामध्ये असतात. तर माझ्या ठिकाणी बघा, ही जेवढे मी फॉर्म भरलेत हे तुम्हाला इथे दिसत आहेत. त्याचप्रमाणे फॉर्मची स्थिती काय ही पण तुम्हाला इथे दिसते. बघा, त्यांनी दिलेले आहे की संजीव गांधी योजनेचे पैसे, तर नो म्हणजे मला नो आहे तर म्हणून अप्रूव्ह आहे. जर ते तुमचं येस असतं तर तुमचे पैसे चालू नसते. तर माझ्या केसमध्ये तुम्ही एक कस्टमरचा असा प्रॉब्लेम झाला की त्यांना संजय गांधी योजनेचे पण पैसे भेटत आहेत. तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला मी दाखवतो. बघा, इथे माझ्या केसमध्ये एक लाभार्थी पैसे येणं बंद झाले. बघा, ते पैसे कधीपासून बंद झाले, तुम्ही 3 डॉट वर क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल. ते बघा, त्यांना पैसे आलेले नाही. कुठले कारण का नाही आलेले? त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला होता, त्यामुळे त्यांचे पैसे यायचे बंद झाले. तर अशा केसमध्ये तुमचंही होऊ शकतं की तुमचे येणारे पैसे हे बंद होऊ शकतात. तर बघा, आपल्याला आता तक्रार टाकायची आहे, म्हणजे तुमचे येणारे पैसे बंद झालेले याबद्दल तक्रार टाकायची. तर याच्या लक्षात घ्या, तुम्हाला या 3 डॉटवर परत क्लिक करायचंय. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर बघू शकतो तुम्ही तक्रार हा ऑप्शन आलेला आहे. तर तुम्हाला तक्रार या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. लक्षात घ्या. तर माझ्या केसमध्ये मी तक्रार या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. तर वर तुम्ही बघू शकता ऍड ग्रीव्हन्स. आता हे बघा, हे इंग्लिशमध्ये, तुम्हाला मराठीत करायचं चालतं. वरती इंग्लिश आणि मराठी दिले, तुम्हाला मराठीवरती क्लिक करते. माझ्या केसमध्ये मराठीवर क्लिक करतोय. बघा, इथे मेनू नाव मराठीत आलेलं आहे. तर तुम्ही हे 3 डॉट दिसतंय उजव्या साईडला, त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि बघा 4 नंबरचा ऑप्शन आहे तक्रार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. तक्रारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. तर तुम्ही ऍड ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार याच्यावरती क्लिक करायचंय. वरच्या कोपऱ्यात बघा तुम्हाला दिसतंय ऑरेंज कलरचं, त्याच्यावर मी क्लिक केलं. बघा, तक्रार फॉर्म तुम्हाला ओपन झालेला आहे. लक्षात घ्या, हा तक्रार फॉर्म तुम्हाला जे 2 ऑप्शन दिसत आहे, तक्रारचा प्रकार, तक्रार श्रेणी. लक्षात घ्या, माझ्या केसमध्ये मी तक्रार प्रकार चेक करतोय. 2 ऑप्शन परत ओपन झाले, माय ऍप्लिकेशन आणि कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन. तर माझं स्वतःचं ऍप्लिकेशन नाहीये, मी फॉर्म भरलेला नाहीये. एक दुसरा लाभार्थी त्याच्या फॉर्मचा प्रॉब्लेम झालाय, तर मी तुम्हाला तो दाखवतोय. तर मी कंप्लेंट अगेन्स्ट ऍप्लिकेशन याच्या सेकंड ऑप्शनवरती क्लिक करतोय, अदर ऍप्लिकेशन वरती. तक्रार श्रेणी बघा, तक्रार श्रेणीवरती क्लिक करायचं. याच्यात 3 ऑप्शन दिसतात तुम्हाला. नॉट एलिजिबल ऍप्लिकंट इज गेटिंग बेनिफिट. मी एलिजिबलच नाही, तर मला क्लिक करायचं नाहीये, कारण मला चालू करायचे पैसे. ऍप्लिकंट हॅज पास अवे म्हणजे ते एक्सपायर असेल तर त्याचा पण काही प्रश्न नाहीये. तर मला थर्ड ऑप्शन, तर 3 नंबरचा जो ऑप्शन आहे ऑदर, मला वेगळी केस आहे, माझं सर्व काही ओके, त्यामुळे मी वेगळ्या केसमध्ये म्हणजे ऑदर मध्ये मी क्लिक करणार आहे. तर मी ऑदर मध्ये क्लिक करतोय. तर बघा, अशा प्रकारे तुमचा फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही एवढी माहिती तुम्हाला दिसते. बघा, अर्ज क्रमांक, नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका, नगरपालिका, मतदारसंघ, पिनकोड आणि वर्णन आणि कागदपत्र हे सगळं आपलं भरायचं. मी तुम्हाला 1 बाय 1 भरून दाखवतो. तर अर्ज क्रमांक,
मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की अर्ज क्रमांक आपल्याला लागणार आहे. तर अर्ज क्रमांक कुठे भेटेल? ज्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरलाय, ज्या अंगणवाडी सेवेकडे तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यांच्याकडे तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल. तर तो अर्ज क्रमांक तुम्हाला आणायचा आहे. माझ्या केसमध्ये मी तो अर्ज क्रमांक इथे टाकतोय. त्यानंतर तुमचं नाव त्याच्यामुळे आधार कार्ड प्रमाणे जो असेल ते तुम्हाला ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर पत्ता, जो आधार कार्डवर जो पत्ता आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, जो काही जिल्हा असेल, माझ्या केसमध्ये मी माझा जिल्हा सिलेक्ट करतोय, तुमच्या केसमध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. माझा तालुका मी सिलेक्ट करतो, तुमचा तालुका तुम्ही सिलेक्ट करा. त्याप्रकारे माझं जे गाव आहे त्या गावाप्रमाणे माझं गाव मी सिलेक्ट करतो, त्याप्रमाणे तुमचं तुम्ही गाव सिलेक्ट करा. जशी माहिती मी भरतोय तशी तुम्ही तुमच्या इथली माहिती भरा, तुम्ही ज्या ठिकाणच्या आहात आहे. तर नगरपालिकेची तुमचा झोन असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचं. माझ्या केसमध्ये मी करतोय. मतदारसंघ, तुम्ही कोणत्या तालुक्याच्या मतदारसंघामधून येत आहेत, तर माझ्या मतदारसंघातून मी मी तो सिलेक्ट करतोय. तर वर्णन, पिनकोड टाका. तुमचा जो पिनकोड असेल, माझ्या केसमध्ये मी पिनकोड टाकतोय. त्याच्यानंतर वर्णन. आता लक्षात घ्या, वर्णन काय करायचं आपल्याला. वर्णन तुम्हाला मी ते लिहून दाखवतो की वर्णन म्हणजे तुमचा जो हप्ता बंद झालेला आहे तर कधीपासून बंद झालेला आहे तर तो तुम्हाला इथे टाकायचा आणि तुम्हाला ते लिहायचं आहे की मी कधीपर्यंत हप्ते घेत होते आणि बंद इथून झालेले माहिती तुम्हाला ते लिहायचं आहे. तर बघा, मी तुमच्या समोर इथे रेकॉर्ड करून दाखवतोय. एक मिनिट. मी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी असून सर्व अटी शर्ती मध्ये मी पात्र आहे. तरीही जानेवारी महिन्यापासून माझा लाभ हा बंद झाला आहे. तरीही आपण माझ्या कागदपत्रांची योग्य प्रकारे पुन्हा एकदा तपासणी करून माझा बंद झालेला लाभ पुन्हा नव्याने सुरू करून द्यावा, ही नम्र विनंती. माझा लाभ हा गेले जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत बंद झाले असून तर सर्व लाभाचे थकीत हप्तेही माझ्या खात्यावर जमा करून द्यावे, ही आपणास विनंती आहे. तर बघा, अशा प्रकारे मी इथं टाईप केलेलं आहे. माईक वरतीच केलेलं आहे, टायपिंगची गरज नाहीये. तुम्ही पण ते करू शकता. बघा, ते मी स्टॉप करतोय. ही नम्र विनंती. आपण बघू शकता मी इथपर्यंत टाईप केलंय. त्याप्रमाणे कागदपत्र, आता कागदपत्रामध्ये आपण बघा 250 कॅरेक्टर करायचे. तर माझं मॅक्सिमम झाले, तर तुम्ही तेवढं करू नका. तर 250 कॅरेक्टर पर्यंतच तुम्ही करू शकता. तर कागदपत्र तुम्हाला काय करायचे, मोस्ट ऑफ आपलं आधार कार्ड अपलोड करा, पुष्कळ होईल. कारण आधार कार्डवरतीच आपली जास्त माहिती असते. आणि जर असंच पॉसिबल तर तुमचं राशन कार्ड तरी अपलोड केलं तरी चालेल. तर माझ्या केसमध्ये मी आधार कार्ड अपलोड करतोय आणि इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करतोय. बघा, अशा प्रकारे कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय. बघू शकतो. बघा, सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची कंप्लेंट सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला येईल आणि त्याला तुम्हाला क्लोज करायचंय. ठीक आहे. मग क्लोज केल्यानंतर क्लोज केल्यानंतर तुमची कंप्लेंट ही पडलेली आहे. तर माझ्या केसमध्ये मी कंप्लेंट टाकलेल्या होत्या, तर तुम्ही ते बघू शकता. त्या कंप्लेंट ह्या रिझॉल्व्ह झालेल्या आहे. बघा, माझ्या केसमध्ये तुम्हाला मी दाखवतो. बघा, मी कंप्लेंट टाकली होती एका कस्टमरची. तर बघू शकता तुम्ही, कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन मी त्याला सिलेक्ट केलं होतं. आणि बघा, पहिलं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसतं रिसॉल्व, म्हणजे या महिलेचे पैसे हे चालू झालेले आहे. आणि आता जे आपण टाकलंय तुम्ही बघा खालच्या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. आता जे आपण जस्ट कंप्लेंट टाकली, कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन मध्ये बघा इन रिव्ह्यू, म्हणजे आता कंप्लेंट आपण टाकलेली आहे ही आता तुम्हाला इन रिव्ह्यू मध्ये गेलेली आहे. म्हणजे ही आता तुम्ही ते चेक करतील, त्याला 15 दिवस 1 महिन्याचा कालावधी तो लागेल. आणि त्यानंतर तुमचे जे हप्ते आहे ते जर तुम्ही पात्र असाल तर पुन्हा नव्याने सुरू होतील. तर अशा प्रकारे तुम्ही कंप्लेंट टाकू शकता. आणि जर तुम्ही त्या योजनेमध्ये खरंच पात्र असाल तर तुमचे बंद झालेले हप्ते जे आहे हे पुन्हा शासन नव्याने सुरू करू शकतं. तर असा संपूर्ण व्हिडिओ होता. तक्रार कशी टाकायची पहिल्यापासून आपण पाहिलं आहे, अगदी शेवटपर्यंत तुम्हाला दाखवलं आहे की पैसे कसे सुरू होतात. तर असं आजूबाजूला कोणी तुमच्या लाडक्या बहिणी असतील किंवा तुमच्या मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. ज्यांच्यापर्यंत हप्ते बंद झाले असेल तर परत नव्याने सुरू होतील. आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.